हेअर स्पा म्हणजे काय आणि घरीच हेअर स्पा कसा करावा, त्याच्या मेन स्टेप कोणत्या आहेत आणि त्या कशा कराव्यात, कमीत कमी वेळेत आणि घरीच त्याची क्रीम कशी बनवायची, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, येणाऱ्या सणावारांमध्ये तुम्ही असं हेअर स्पा करा की जेणेकरून तुमच्या केसांमधील ज्या समस्या आहेत किंवा डॅन्ड्रफ, इचिंग, त्यासोबतच ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे आणि हेअर फॉलचा, या सगळ्या गोष्टींना कमी करण्यासाठी आणि केस एकदम हेल्दी बनण्यासाठी आपण हेअर स्पा करतोय. आणि त्याच्या ज्या मेन स्टेप आहेत ना, ते सुद्धा बघणार आहे. पण एकाच स्टेपमध्ये कसं करायचं ते बघूयात. सगळ्याच गोष्टी आपण बघूयात, पण त्या अगोदर क्रीम घरीच कशी बनवायची ते अगोदर बघूयात. तर घरीच हेअर स्पा जरी तुम्ही करत असाल ना, तरी तुम्ही रेडीमेडसुद्धा क्रीम आणू शकता बाजारातून किंवा घरीच बनवायची आहे. घरी जी बनवायची आहे ना, तर ती एकदम 3 वस्तूंमध्येच मी बनवते. याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर बघा, 1 ग्लास पाण्यामध्ये ना मी 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. थंड पाणी आहे तोपर्यंतच हे मिक्स करायचं, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. यानंतर त्याच्यात आपण जवस टाकणार आहोत 2 चमचे. कारण की बघा, जवसामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड्स असतात आणि ते आपल्या केसांना वाढीसाठी आणि एक इन्स्टंट चमक देण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी आणि सरळ स्ट्रेट करण्यासाठी मदत करतात. आणि ही क्रीम एवढी हेल्दी आहे की नाही, तर म्हणून तांदूळ आणि जवसाची ही क्रीम बनवते. आणि ती अजून हेल्दी व्हावी यासाठीच आपण आता थोडंसं बघा, हे थिक झालं की नाही, की याच्यात आपल्याला जास्वंदीची फुलं टाकायची आहेत. अगोदरची जी मी क्रीम तुमच्यासोबत शेअर केलेली होती, ती फक्त तांदूळ आणि जवसाचीच होती. याच्यामध्ये एक्स्ट्रा जास्वंदाची फुलं टाकल्यामुळे हे आणखी हेल्दी तर होणारच आहेत. सोबत क्रीम जी बनते की नाही, ती जास्त इफेक्टिव्ह ठरते केसांना मऊ करण्यासाठी. कारण की बघा, फक्त जास्वंदीची फुलं जरी तुम्ही केसांना लावली की नाही, तरीसुद्धा तुमचे केस नॅचरली खूप चमकतात आणि वाढण्यासाठी सुद्धा त्याला मदत होते. तर या तीनही गोष्टी अशा आहेत की तुमच्या केसांना एक चांगल्या प्रकारचा स्पा करतात घरच्या घरी, आणि क्रीम बनवणं सुद्धा खूप सोपं आहे. आता बघा, तीनही वस्तू एकत्र छान गॅसवरती, म्हणजे मंद आचेवरतीच हे मिक्स करायचं आणि अशी थिक क्रीम बनते. आणि एवढं हे छान पेस्ट आहे की नाही, याच्यामध्ये कोणतेही कणसुद्धा राहत नाही आणि मग एकदम विकतचीच क्रीम आहे असंच आपल्याला फील येतो. तर आता हे गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे, कारण जवसाचं आणि तांदळाचं एकत्र पटकन ते क्रीम बनते. आणि ते थंड झाल्यानंतर जर तुम्ही गाळायला घेतलं ना, तर ते गाळलं जाणार नाही, म्हणून गरम असतानाच असं गाळून घ्यायचं. किंवा थंड झाल्यानंतर मग तुम्ही एका मलमलच्या कपड्यातून गाळू शकता, तसंही छान होतं. आता बघा, क्रीम एवढी स्मूथ रेडी झालेली आहे. आणि ही बघा, फक्त हेअर स्पा म्हणून नाही, तुमच्या स्कॅल्पच्या ज्या पण काही प्रॉब्लेम्स आहेत की नाही, त्या सगळ्या कमी करते. याच्यामध्ये मी फ्रेश ॲलोवेरा तुम्ही टाकू शकता, पण मी त्या रेडीमेड घेतलेला आहे, पण व्हर्जिन ॲलोवेरा आहे तो. आणि खूप भारी आहे. मी स्पा करण्यासाठी स्पेशली वापरते आणि चेहऱ्याला लावायला सुद्धा. आणि आपल्या क्रीमला परिपूर्ण बनवण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे. ते किती बेनिफिशियल आहे आपल्या केसांसाठी सगळ्यांनाच माहीत आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता बघा, एकदम आपल्या केसांना स्पा करण्यासाठी क्रीम रेडी आहे. केसांना मॉइश्चर सोबत केस वाढण्यासाठी यामधील जे घटक आहेत, सोबत नरिशमेंट आणि केस सिल्की करण्यासाठी आणि चमक करण्यासाठी. तर बघा, पहिली जी स्टेप होती की नाही, तर क्रीम तर आपण बनवून अगोदर ठेवायची. त्याच्यानंतर बघा, केसांना अगोदरच्या दिवशीच एकदम छान ऑइलिंग करायचं आणि केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचे. केस ओले असतानाच बघा, क्रीम जशी की थंड झाली की छान मिक्स झाल्यानंतर बघा, पूर्ण असं थोडंसं केस विंचरायचे नाहीत, फक्त सुटसुटीत करून घ्यायचे. त्याचे असे भाग करायचे वेगवेगळे आणि एकदम छान, जसं ऑइलिंग करतो ना आपण, ऑइल स्पा करताना कसं छोट्या-छोट्या सेक्शन्समध्ये आपण पूर्ण करतो, तसंच आपल्याला पूर्ण स्कॅल्पपासून सगळ्या केसांना क्रीम अशी लावायची, की सगळ्या केसांना लावली पाहिजे. जसं आपण मेहंदी लावतो की नाही, तसंच लावायची आहे. आणि बघा, स्पा म्हणजे त्याच्यात तुम्हाला ऑइलिंग पहिली स्टेप करायचीच आहे. एकदम डीप ऑइलिंग करायचं. त्याच्यानंतर केस चांगले धुवायचे. तुम्ही स्टीमसुद्धा घेऊ शकता, ऑइलिंगनंतरसुद्धा घेऊ शकता. किंवा ऑइल जर रात्री लावलेलं असेल की नाही, तर तुम्ही ही क्रीम लावल्यानंतर सुद्धा वाफ घेऊ शकता. त्याने काय होतं, याचे जे बेनिफिशियल किंवा याचे जे मेन प्रॉपर्टीज आहेत की नाही, तर ते एकदम मुळांना पोहोचण्याचं काम करतं आणि ती रेमेडी जास्त वर्क करते. तर तुम्ही या गोष्टी करू शकता. बघा, एकतर हेअर वॉश करतो, ऑइलिंग करतो, पण स्पेशली हेअर मास्क लावणं टाळतो किंवा असं स्पा करणं टाळतो. थोडंसं आपल्याला वाटतं की खूप वेळ लागेल, पण काहीच वेळ लागत नाही. पण यामुळे इतके फायदे होतात की नाही बघा.
नियमित जरी आपण केस धुत असलो, तरीसुद्धा आपल्या स्कॅल्प ड्राय झालेला असतो किंवा तो ड्रायनेस घालवण्यासाठी आणि एकदम हेल्दी स्कॅल्प बनवण्यासाठी, डॅन्ड्रफ असेल तो निघण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींमुळे जर आपले हेअर फॉल होत असतील ना, तर ते थांबण्यासाठी, केस सगळे ड्राय झालेले असतील ना, तर त्या केसांना एक चमक येण्यासाठी आणि क्युटिकल्स रिपेअर होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी की नाही, असं महिन्यातून एखादा तर हेअर स्पा करणं गरजेचं असतं. आणि परत आपले केस पॅम्पर होतात आणि केस धुतल्यानंतर बघा 1 तासानंतर धुतले, ओलेच आहेत तर एवढे हेल्दी दिसत होते आणि चमक होती. परत सुकल्यानंतरचे केस तुम्ही स्वतः ह्या गोष्टी अनुभवा एवढे भारी झाले होते की नाही. स्पेशली जास्वंदीची फुलं यात ॲड असल्यामुळे अजून चांगले बेनिफिट्स भेटले आणि खूप चमक भेटली केसांना. तर नियमित ऑइलिंग किंवा हेअर मास्क सोबत तुम्ही महिन्यातून असा एकदा हेअर स्पा करा आणि तुमचे केस हेल्दी बनवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.